मंगळवारी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये 26 वर्षीय तरुणीसोबत काळीमा फासणारं कृत्य घडलं। त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। या घटनेनंतर पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिलाय आणि हा प्रकार घडल्यानंतर तब्बल 3 दिवस आरोपी फरार होता। अखेर त्याला शुक्रवारी पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतलं। पण आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे। आरोपी दत्ता गाडे याला पकडल्यानंतर चौकशी दरम्यान त्याने टाहो फोडत आपण अत्याचार केला नसून आमच्या सहमतीने संबंध झाले असल्याचं सांगितलं। त्यामुळे आता या केसला नवं वळण लागणार आहे। सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत। शुक्रवारी पहाटे दत्ता गाडेला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं। पण चौकशी दरम्यान त्याने केलेल्या धक्कादायक खुलास्यांमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला। तो चौकशी दरम्यान असं म्हणाला की माझं चुकलं, मी पापी आहे, मी तरुणीवर अत्याचार केला नाही, उलट आमचे एकमेकांच्या सहमतीने संबंध झालेत। तसेच अटक होण्यापूर्वी दत्ता गाडेनं आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता असे समोर आले आहे। त्यावर अमितेश कुमार असं म्हणाले की आरोपीची प्राथमिक तपासणी झाली तेव्हा त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण आढळून आले, त्यामुळे त्यानं आत्महत्या करण्याचा संशय असून दोरी तुटल्याने दत्ता गाडे वाचला। मात्र दत्ता गाडेच्या या स्टेटमेंटमुळे हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाणार का हे पाहावं लागणार आहे। तसेच पोलिसांसमोर देखील आता एक नवे आव्हान उभे राहिले आहे। त्यामुळे या प्रकरणात नक्की बलात्कार झाला की दत्ता गाडेने केलेला दावा खरा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।